नमस्कार, मी वैभव पवार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या 3-4 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे चनकापूर आणि पुनद धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। मी आता आहे सावकी विठेवाडी या 2 गावादरम्यान असणाऱ्या गिरणा नदीच्या पुलावरती आणि या पुलावरून पहाटेपासून पाणी वाहू लागलेलं आहे। आपण जर बघितलं तर या दृश्यांमध्ये हा जो सावकी विठेवाडी गावादरम्यानचा जो हा पूल आहे, या पुलावरून पाणी वाहू लागलेलं आहे। त्यामुळे ह्या दोन्ही गावांचा तसेच या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या इतर गावांचा देखील तालुक्याशी म्हणजे देवळा तालुक्याशी संपर्क तुटलेला या ठिकाणी दिसून येत आहे। खरं तर वारंवार पावसाळ्यात या ठिकाणाहून धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यावरती हा पाणी या पुलावरून जातं आणि यामुळे अनेक गावांचा संपर्क यामुळे तुटतो। खरं तर अनेक दिवसापासूनची ही मागणी आहे की ह्या पुलाची उंची वाढवण्यात यावी, जेणेकरून पावसाळ्यात जेव्हा पूर पाणी सोडलं जातं तर या पुलाची जर उंची वाढवली तर ह्या गावांचा संपर्क तुटणार नाही, ही गेल्या अनेक दिवसापासूनची मागणी आहे। खरं तर आपण बघितलं तर गिरणा नदी ही दृश्यांमध्ये आपण बघू शकतो दुथडी भरून वाहू लागलेली आहे। या ठिकाणी आताच उभारण्यात आलेला दौलत सागर जो केटीवेर आहे हा देखील पाण्याखाली गेलेला आहे, याच्यावरून देखील पाणी वाहू लागलेलं आहे। खरं तर या प्रशासनाकडून या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। दोन्ही गावांच्या दरम्यान हा पूल आहे आणि या पुलाच्या दोन्ही बाजूंनी बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे। आपल्यासोबत सावकीच्या पोलीस पाटील आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। ताई, काय सांगाल, पहाटेपासून गिरणा नदीवरून पाणी वाहतंय, या पुलावरून दोन्ही गावांचा आणि इतर गावांचा देखील संपर्क तुटलेला आहे? हो, संपर्क तुटलेला आहे, तर रस्ता बंद करण्यात आलेला आहे। तिकडे विठेवाडी साईडला पण सांगितले, ग्रामसेवकांना फोन केला, त्यांनी पण रस्ता तिकडचा बंद केलेला आहे। तहसीलदार साहेबांना पण त्याची माहिती दिलेली। दोन्ही गावांचा या ठिकाणी आता संपर्क तुटलेला आहे। दोन्ही बाजूंनी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून रस्ता बंद करण्यात आलेला आहे। हो, दोन्ही साईडनी बंद केलेला आहे रस्ता। तहसीलदार साहेबांना तशा सूचना पण दिल्या। आपण बघू शकतो दोघी बाजूंनी रस्त्याच्या या पुलाच्या बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे, त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा आणि ह्या गिरणा नदीला पाण्याचा जो विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळे गिरणा नदी ही दुथडी भरून वाहू लागलेली आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पुलावरून पाणी वाहत असल्यास यावरून प्रवास करू नये, या मार्गाचा अवलंब करू नये असं आव्हान देखील देवळा तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी नागरिकांना केलेलं आहे। त्यामुळे पुलावरून पाणी जात असताना कुणीही, आम्ही देखील प्रबंधभूमीच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करतो की या ठिकाणी आता रस्ता हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। पुलावरून प्रचंड पाणी वाहू लागलेलं आहे, गिरणा नदी दोन्ही बाजूंनी दुथडी भरून वाहत आहे। खरं तर आपण मगाशी उल्लेख केलाच की या पुलाची उंची वाढवणं गरजेचं आहे, तरी प्रशासनाने तात्काळ पुढच्या पावसाळ्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी उपाययोजना करून पुलाची उंची वाढवावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव पवार, सावकी विठेवाडी, देवळा।